गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगड. आणि आज आहे होळी, तर होळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. उशिरा व्लॉग येणार, तर तरीसुद्धा तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि मागच्या वर्षीचा व्लॉग तर खूप मस्त झालेला आहे, पण यावर्षी थोडंसं इकडला ब्लॉग आहे, तर इकडे लोकसंख्या कमी असल्या कारणाने तेवढी मजा नाही येणार, पण करू आपण प्रयत्न. तर चला आता, तर स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे माझा, बाकी कामं तर झाली. आणि पूजा करायला बसली तर शानू मॅडम येऊन बसली आणि एकदम रडायला लागली की मला पूजा करायची आहे म्हणून. तर हो बेटा, करू आपण, रात्री पण पूजा करू. तर आपण रात्री होळीपाशी पूजा करू म्हणून म्हणत येते. तर पूजा करायची म्हटलं की ती हेच असते. तर पूजा करत आहे ती, मी तिला मंदिर वगैरे छान मस्त व्यवस्थित साफसूफ करून दिलं. आता करत आहे ती पूजा आणि मी आता करते स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही, फक्त मेथीचे पराठे करणार, कारण संध्याकाळी एवढं सर्व सणाचं राहणार. एवढं सर्व नाही, साधंसुद्धा आपण करू, पण तरी मसाल्याची भाजी वगैरे राहणार. तर आता साधा मेथीचे पराठे करणार आणि त्याला सोबत टमाटरची चटणी करणार, कारण टमाटर मस्त स्वस्त झालेले आहे. काल भाजीचं खूप स्वस्त मिळालं. तर आता करते मी मेथीचे पराठे. सकाळी मेथी वगैरे तोडायची होती. मेथी तोडायची म्हटलं की भरपूर वेळ चालला जातो, म्हणून मला आज कामांना थोडासा वेळ झाला. तर असो, कोई बात नाही, चलो करूया कामा म्हणजे स्वयंपाक. तर आज ना मुलांनी, बापरे, शाळेमध्ये, इकडे शाळा आहे आमच्या क्वार्टरच्या मागे, तर इतकी मस्त, म्हणजे आमच्या वेळेस नव्हतं खेळत आम्ही एवढी होळी. आणि साधा आमच्या शाळेमध्ये कलर लावलेला जरी दिसला दुसऱ्या दिवशी तर एवढे रागवत होते खूप जास्त. तर छान मस्त अशी होळी खेळली. आम्ही नाही खेळलो, पण यावेळी आताच्या शाळेमध्ये चालतात, म्हणजे सण साजरे करतात, हे जे आहे एन्जॉय करायचे. तर ते मस्त सण केलेले आहे. उद्या तर सुट्टी असणार शाळेला. हो का? तुम्ही पण होळी सेलिब्रेट केली स्कूलमध्ये? हा, हो का? एवढा मोठा डेकोरेशन बनवला बाबा त्याच्यापेक्षा. हो का? तर तिच्या स्कूलमध्ये सुद्धा होळी सेलिब्रेट केली वाटते, कारण उद्या तर सुट्टी आहे त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला मगाशी मी शूट घेतलेला आहे मुलांचं, तर बघून घ्याल. किती मस्त, म्हणजे छान वाटत होतं पाहून. आणि छान मस्त पोरं एन्जॉय करत होते. पण शाळेच्या कपड्यावर घरी जाऊन तर मस्त त्यांची हे असणार, कारण आई आमची म्हणजे अशी थोडीशी जरी कपडे हे केली की रागवायची. आता तर यांनी तर बापरे, पूर्ण कलरनी बेकार करून टाकले होते. तर असो, चला आता जाते मी आणि हिला फुलं तोडून देते. फुलं निघालेली आहे छान मस्त. फुलं आहे, गुलाबाची फुलं आहे मस्त. त्या बटन गुलाबला खूप मस्त फुलं लागतात. मी शानूला आज हे काम दिलेलं होतं, कपडे घडी करून ठेवायचं तिचे. पण मी पूजा करताना दिसली तर लगेच धावत आली. तर म्हटलं कर, मी तोपर्यंत माझे जेवणाची सोय लावून देते. आणि सकाळी आम्ही उपमा केलेला होता शानूला टिफिनमध्ये द्यायसाठी, तर त्याच उपम्याचा आम्हाला नाश्ता झाला, म्हणून आम्हाला भूक काही लागलेली नव्हती आतापर्यंत, पण आता लागलेली. आता पटकन करते मी पराठे. चला. म्हटलं थोडा वेळ आराम करा. तर इतकी जास्त म्हणजे अशी गरम हवा चालत आहे ना, असं वाटत आहे की कधी कधी आता कूलर लावतो आणि कधी कधी नाही. तर यांना म्हणते मी आज संध्याकाळपर्यंत तरी आपला कूलर लावून द्या, कारण की आज तर खूप जास्त गरम होत आहे. आणि तसंही होळीच्या नंतरपासून कूलर सर्वांचे लागूनच जातात, पण गरम खूप होत आहे. 2-4 दिवस झाले खूप जास्त गरमी होऊन राहिलेली आहे. आणि वाजले 4 वाजले, आता 4 वाजून गेले. शानू आणि मुलगी बिलकुल झोपायचं नाव नाही घेत आहे, बिलकुलच नाही. मी हे करत आहे, मी ते करत आहे. आता 4 वाजले, आता झोपून काही फायदा नाही.
थोडा वेळ मी व्लॉग तरी व्लॉग एडिट करून घेते आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी करते. तर स्वयंपाकात काल जे आपण वांगे आणले होते, जांभळे वांगे, तर त्या वांग्याची भाजी करणार. मसाल्याचे वांगे जास्त नाही, थोडंशीच, कारण रात्रीची वेळ आहे आणि जास्त काही मसाला जास्त लावणार नाही आहे. तर साधीच अशी भाजी करणार. कशी लागते तर माहीत नाही, कारण की मी अजूनपर्यंत त्या वांग्याची भाजी खाल्लेली नाही आहे, जांभळ्या वांग्याची भाजी खाल्लेली नाही आहे. आता पहिल्यांदा खात आहे आज. तर चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का व्यवस्थित हे कमेंट्स करून नक्कीच सांगा. कारण की म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ एडिट करते ना, तेव्हा मला आवाज बराच व्यवस्थित येतो, पण तुम्हाला माहीत नाही. तर मला दोघा-तिघांनी म्हटलेलं आहे की आवाज व्यवस्थित येत नाही आहे म्हणून. तर बघू, जर येत नसेल तर मग मी त्याचं पण काहीतरी अरेंजमेंट करते, माईक वगैरे घेते एखादी. आता मी थांबणार होती काही दिवस, पण जर असं आवाजाचा इश्यू असेल तर कमेंट्स करून नक्कीच सांगाल की आवाज बरोबर येतो की नाही येत. आणि आता कसं झालेलं आहे की पहिले मी फॅन बंद करून टाकायची व्हिडिओ सुरू असला तर, पण आता फॅनशिवाय बिलकुल होत नाही आणि कूलरशिवायसुद्धा होत नाही. तर माईक तर घ्यावा लागेलच. कमेंट्स करून सांगाल तर मग मी लवकरात लवकर त्याचीसुद्धा अरेंजमेंट करणार. तर चला, आता मी करते थोडा वेळ व्लॉग एडिट करते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर होळीची जी पूजा आहे ते माहिती नाही आता आम्हाला इथे करायला मिळते की नाही. तर शानू तर खूप एक्साइटेड. एक लाकूड घेऊन पेटवल्यानं होळी होत असते का? गौऱ्या लागत असते त्याला. इथे बघा, एरंडीचे झाड जे असते ना, पांढरी एरंडी, तर त्याचं झाड लागते. तर तिकडे विकत घ्यावं लागते किंवा मग भेटत नाही, आल्या भेटत नाही. इथे एरंडीचं झाड वगैरे सर्वच आहे, पण कसं होळी पेटवायची म्हटलं तर सर्वजण पाहिजे. एकट्याने करून काय करणार आहे. तर कोणी राहते सणाला, कोणी नाही राहत. आम्हीच कधी राहतो कधी नाही राहत. पण आता यांची ड्युटी आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला इथे थांबावं लागत आहे. नाहीतर मग आम्ही गेलो असतो गावाला. आणि तसंच तरी यांचं सुरू आहे की आपण उद्या जायचं का. मला जर उद्या जर सुट्टी असली तर उद्या आपण जाऊ म्हणून. बघू आता कसं काय होतं. काय ती नाही, तिथे पाळणा बांधला तिने दरवाजाला ओढणीचा. माझी ओढणी फाटेल ना. हां काय आता मी कशी बसतो तर तुम्ही पहा. हां, आता ही कशी बसते तुम्ही बघा. बडी मम्मीचा फोन येत आहे शानू. हे बघ, हे बघ सर, पुन्हा असं. काही पण बक्षीस बरं शानू. दणकन पडली ना तुला, दणकन ठेचतेच चांगलं. मॅडम पहा, शानू पडती तू. पहा किती रिस्की आहे. हे असं बांधून हे केलं, हे पतली ओढणी. उठ पटकन. नाही, पडते. झोका नको घेऊ. झोप. एवढी नाटकी पोरगी आहे ही. हसून तर वाजलेले आहेत 6 आणि आता मी लागलेले स्वयंपाकाला, कारण तोच वेळ होऊन जाते. आणि एक तर मला ना फोन येऊन गेले माझ्या काकूचा आणि ताईंचा. त्यांचा स्वयंपाक पण झाला म्हणजे. तर मग आता त्यांच्या याच्यामुळे आता मला असं वाटतं की माझं होऊन जायला पाहिजे आता स्वयंपाक. तर पटकन मी आता वरण भाताचा कुकर लावला आणि आता करत आहे वांग्याची भाजी. तर ही वांगी पाण्यात टाकलेले आहे. तर ही आहे जांभळी वांगी, याची भाजी करणार मी. शेंगदाण्याचं कूट लावून करणार म्हटलं, पण शेंगदाण्याचं तसं मी कूट काढलं आहे बघा, फेकलं मी कूट.
तसं नाही का मिक्सर जसं कूट काढलं आणि झाकण उघडून असं पाहिलं तर असं म्हणजे नाही का शेंगदाणे बेकार असल्यावर कसं स्मेल तसं स्मेल होतं, म्हणून मग ते कूट जे आहे ते मी टाकून दिलं. आणि आता जसं आपण नेहमी मसाला करतो तशी भाजी करणार. खोबरं, कांदा आणि धनेपूड हे भाजून छान त्याचा मसाला करणार आणि भाजी करणार. तर रेसिपी तर नेहमी शेअर करते मी, आता हे रेसिपी करणार मी शेअर. तर चला स्वयंपाक वगैरे झाला, फ्रेश झाली आणि आता शांतीची तयारी करून घेते, थोडंसं तयार करते. तर तिकडे तर जाणं होणार नाही पूजेसाठी, पण घरीच देवाला नैवेद्याचं ताट टाकून देऊ आणि बस जेवण करू. आणि आवाज कशाचा येत आहे? कूलर लावलेला आहे मस्त. आज मस्त झोपणार, कारण उद्या सुट्टीचं आहे, उद्याचं टेन्शनच नाही. तर मस्त आता उद्या उशिरा जरी जाग आला तरी टेन्शन नाही ना शानू. तर गरमी खूप होत होती, तर मी म्हटलं यांना कूलर लावा आज तरी, कारण की आज खूप जास्त गरम झालं, खूप जास्त गरम झालं. आता झालं उन्हाळा लागते. मग आता जेवण करायला बसेल तेव्हा दाखवेन मला काय काय केलं तर वाढलेलं आहे ताट. आता जेवण करतो आम्ही आणि जेवणात केलेलं आहे बेसन पोळी, बघू शकता छान मस्त तूप टाकलेलं आहे यावर, आणि कढी, वरण, भात, भजे, पापड आणि मसाल्याचे वांगे, पोळी. तर जेवण करून घेतो आम्ही. आणि पोळी कशी झाली तर सांगालो. शानू खा बेटा. हां, तर जेवण वगैरे झालं आणि आता आली आहे मी बाहेर फिरायसाठी. आणि स्नेहाताई पण येत आहे, त्यांना थोडा वेळ आहे म्हणते, तर थोडा वेळ आता मी बसते. 2 चक्र मारले मी आता इथून, आता बसते म्हटलं थोडा वेळ. मग आल्या की आमचं गोष्टीत किती फिरणं होऊन जाते तर माहीत नाही पडत. आम्ही तिकडून पूर्ण असं समोरून राऊंड मारून येतो आणि असे कितीतरी राऊंड मारतो मी, बोलता बोलता माहीतच नाही पडत. अशी आहे, अशी झाली, या प्रकारे झाली आमची इकडली होळी. होळी म्हणून काही वाटलंच नाही, फक्त सणाचा स्वयंपाक केला, बाकी होळी वगैरे काहीच नाही आहे. आणि कशाचा आवाजसुद्धा नाही इकडे. आमच्या तिकडे मस्त होळी वगैरे पेटवली. आताच फोन केला होता त्यांना, मस्त होळी वगैरे पेटवली. आता जेवणं झाले त्यांचे आणि
मजा येते, छान वाटते. आता सगळेजण बाहेर बसून असणार मस्त. तर 1 वर्ष असंही सही, पुढच्या वर्षी आपण तिकडे जाऊन म्हणू. आणि जर आपल्याला जायचा चान्स भेटला तर नक्कीच जाऊ उद्या वगैरे. तर चला भेटते मग नंतर.